आज आपण बनवूया केळीच्या पानातील चिकन, ते पण कोळशावर भाजून. त्यासाठी इथं मी 5 नग घेतलेले चिकनचे, ते पण कवळे आहे. आपण आता स्वच्छ धुवून घेऊ. आपण आता लाकडं टाकून देऊ. इथे मी इटांची चूल मांडलेली आहे. आपण आता गावऱ्या लावून घेऊ. आपण आता परत लाकडं रचून घेऊ वरतून, जेणेकरून चांगला आर होऊन जाईल आपला. चिकन आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे. आपण आता चिरा मारून घेऊ. अशा पद्धतीने सर्व चिरा मारून घेऊ आपण चिकनला मसाले भरण्यासाठी. आपण आता चिकनला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. दही, लाल मिरचीची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, हळद, तंदूर मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, जिरा पावडर, धना पावडर, किचन किंग, गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, टिक्का मसाला. आपण आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपला आता मसाला बनवून तयार आहे. आपण चिकनला लावून घेऊ. आपण आता सर्व चिकनला मसाले लावून घेऊ व्यवस्थित. व्यवस्थित बॅगांमध्ये पण मसाला टाकायचा आपल्याला व्यवस्थित. चिरा मारलाय त्याच्यामध्ये. आपण आता चिकन अर्धा तास असंच मॅरिनेट करून ठेवू. अर्धा तास झालेला आहे. चिकन मॅरिनेट झालेलं व्यवस्थित. आपण आता केळीच्या पानामध्ये चिकन व्यवस्थित पॅक करून घेऊ. अशा पद्धतीने पूर्ण आपण केळीच्या पानात बांधून घेऊ.
आपण आता सिल्वर फॉइलमध्ये चिकन पॅक करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सिल्वर फॉइलनी पूर्ण चिकन पॅक करून घेऊ. आपल्या आता लाकडं गवरे व्यवस्थित जळलेले आहे. आपण आता छान असा आर पसरून घेऊ. आपण आता वरतून थोडासा दगडी कोळसा टाकून घेऊ. आपण आता सर्व चिकन आर व्यवस्थित ठेवून घेऊ. आपण आता वरतून पण कोळसा टाकून घेऊ. आता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. एक साईड व्यवस्थित भाजलेली आहे. आपण आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घेऊ चिकन. जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. आता आपण चिकन काढून घेऊ.